पकड पकड. आनंद होत असेल ना आज? जिंकल्यासारखं वाटत असेल. आधी भर मांडवात जहागीरदारांना फसवून त्यांच्या घरात घुसलात आणि मग स्वतःच्या पाठोपाठ आज स्वतःच्या बहिणीलाही आणलत. पण माझ्या एकुलता एका भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही आणि त्याला आईसारखं सांभाळणाऱ्या त्याच्या बहिणीला त्याच्याच नजरेत कायमचं विलन केलं आणि आता घराबाहेरही काढलं. दुर्गा काय बोलतेस तू? हे बघ, असं काहीही नाही. मी कायम जे योग्य आहे त्याचीच बाजू घेतली. आणि मी का हरवीन तुम्हाला? उलट तुमचंच हे सुरू होतं. तुम्हालाच काय मला हरवायचं होतं. आपण एकाच कुटुंबातले आहोत, मग काय मिळणार आहे मला तुम्हाला हरवून? प्लीज. लीलाई, तुमच्या या नाटकांना ना एजे आणि आजी फसतील, पण आम्ही भूलणार नाही. नाहीतर काय, जेव्हापासून तुम्ही आमच्या घरात आलात तेव्हापासून फक्त आणि फक्त आमच्या विरोधात कारस्थानच करत राहिला. आणि हे असं करून ना तुम्ही तुमची टीम स्ट्रॉंग केलीत. आधी आजींना आमच्यापासून तोडलं, मग एजेंना पण स्वतःच्या बाजूने करून घेतलं. एवढंच काय, तुम्ही आमच्या माहेरच्या माणसांना पण आमच्यापासून दूर केलं. आधी श्वेताला बाहेर काढलं, मग माझ्या भावाला तुरुंगात पाठवलं आणि आता यश तर दुर्गाबाईंकडे बघायला पण तयार नाही. कोणामुळे? तुमच्यामुळे. आणि आता आम्हाला आमचं घर सोडून तुमच्या त्या मिडल क्लास घरी जाऊन राहावं लागणार आहे. राहू दे ग लक्ष्मी. कितीही बोला, काहीही करा, त्या असल्या लोकांवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. खूप निगरगट्ट असतात ग ही अशी लोक, कारण त्यांना स्वतःच्या पलीकडे जग दिसतच नाही. हे तू बोलतेस दुर्गा, जिने स्वतःच्या हट्टापायी आपल्या भावाच्या फिलिंग्सचा, त्याच्या प्रेमाचाही विचार केला नाही. तुम्ही माझ्या कधी चांगल्या गोष्टींचं क्रेडिट तर मला दिलं नाहीतच, तर आता स्वतःच्या चुकांचं खापर सुद्धा माझ्या डोक्यावर फुटतंय. तुम्हाला कळतच नाहीये का? तुम्हाला घर सोडून जावं लागतंय ते तुमच्या चुकांमुळे, माझ्यामुळे नाही. आणि तुम्हाला ही शिक्षा सुद्धा एजेंनी दिली, मी नाही. त्यामुळे तुम्ही मला विनाकारण बोलू शकत नाही. बोला, जितकं बोलायचं तितकं बोला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे घर माझं आहे आणि माझ्या घराच्या सुखासाठी मी काहीही करू शकते. तुम्ही आणि तुमची ती बहीण खोटारडेपणाने बसलात ना आमच्या घरात, पण तुमच्यासारख्या घुसखोरांना मी कधीही टिकू देणार नाही. काय झालं? काय चाललंय? काय आजी, आम्ही निघतोय हे सांगायला थांबलो होतो. चला. तुम्ही चाललाय तिथे, पण मला तिथे अजून कुठलाही गोंधळ नकोय. कळलं? चला. आज लग्नामध्ये जे काही घडलं त्यामुळे रेवती आणि यशला खूप दुःख झाले. यशनं तरी आपल्या भावना बोलून दाखवल्या, पण रेवती, मला माहित आहे ती कधीच आपलं दुःख बोलून दाखवणार नाही. पण या सगळ्यामध्ये बिचारी तिचा काय दोष आहे सांगा बघू? आज या घरामध्ये तिचा पहिला दिवस आहे, मग तिचं स्वागतही चांगलं व्हायला पाहिजे ना. आपण सगळ्यांनी जे काही झालं ते बाजूला ठेवून तिच्या स्वागताची तयारी करूया. आजचा दिवस त्यांच्यासाठी तरी शेवट तरी गोड होऊ दे, है ना? बोलतेस ना? हे काय आलेच? या चला आता लग्नाच्या पुढच्या विधींना सुरू करूया.
आजी कसली विधी सांगते सांगते तिला सांग, तिला समजून बसा. या या बस 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 बस. ये बस. ए बसा रे. यश रेव मी सांगते, ही अंगठी आहे, ही मी पाण्यात घालणार आणि तुमच्यापैकी जो ती अंगठी सगळ्यात आधी शोधेल तो विनर. आणि संसाराची सत्ता पण त्याच्याच हातात असणार, कळलं? ठीक आहे घालते. एक दोन एका हाताने. थांबा मी सांगते. 1 2 3 गो. कमॉन यश कमॉन. अरे शोध शोध. यश अगदी तुलाच मिळाली पाहिजे. ए यश, आपण मुलाकडचे होत ना, दाखवते ना जिंकून. भाइयों की इज्जत बचाले यार. हा एकदा का हारला ना आयुष्यभर हारावं लागेल. बघ मग. डोंट वरी मीच जिंकणार आहे. रेव मी तुझ्या टीम मध्ये हा शोध बघू. नाही नाही यश, तुला जिंकावंच लागेल आता. नाही नाही आमची रेवच जिंकणार आहे. रेव बघ ना पटकन. त्याला जिंकू द्यायचं नाही यार, रेव आपणच जिंकायचे. शोध ना पटकन. कमॉन यश कमॉन, तुला जिंकायचं. हा मीच जिंकणार आहे दादा, डोंट वरी. ते दादा जिंकून काय फायदा. एंड ऑफ द डे यशला तर रेवतीच ऐकायचंय. रेवती, तुला जिंकायचंय. येस. कमॉन बाबा. एजे काय करताय. हात सोडा. मला अंगठी शोधायची. हात सोडा. एजे सगळे बघतायत. सोडा ना हात. एजे 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 रेव नाही मला मिळाले. अरे वा. छान छान. चला अरे एजे एजे हात सोडा. एजे सगळे बघतायत. सोडा ना हात. एजे एजे बघितलं का, मिळाली मला अंगठी. बाबाला काय झालं.
ती बांगडी फुटली आहे, लागेल, काळजी घे. मी आलोच. हं? हरकत नाही. चला आता पुढचा गेम आहे. आवरलं का तुमचं? आवरा आवरा पटकन हा. खूप अगं बाई, या 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 अहो अहो बाहेर या. ते बघा आले आले. अरे या या या. तुमचीच वाट बघत होते. म्हटलं विचारायला माझ्या मनात की घरी गेल्यावर तुमचा इथे येण्याचा विचार बदलतोय की काय. झालं तुमचं? आत येऊ? तुमच्या घरात जर आम्हाला एखादी खोली मिळाली तर सामान ठेवायचं आम्हाला. हो, दमला असाल नाही खूप. लग्नात केवढी केवढी धावपळ झाली तुमची, दिसलं. या अहो, नाही, राहू दे. इथपर्यंत आले ते इथे एवढे 2 पावलं का. या 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 तुम्ही चला. एवढं आज सांगते मी तुम्हाला. या 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 या. काय आहे? किती पसर आहे हा. इथे पाय ठेवायला पण जागा नाहीये. कसं आहे, लग्न घर आहे ना, ते म्हटलं की पसारा होणारच, हो की नाही हो. पण घाबरू नका. उद्या हा सगळा पसारा आहे ना गायब होणार आहे. गायब होणार आहे? कसा? तुम्ही तुम्ही सकाळी तो आवरणार आहात. काय? आम्ही हे सगळं आवरायचंय? कालिंदी काय चाललंय तुझं? अगं आताच त्या सगळ्या घरी आल्या आहेत, त्यांना चहा कॉफी काहीतरी विचार. अहो, चहा कॉफी प्यायला नाही आले ते इथे. आणि हे आवरायचं म्हणजे काय आता नाही, उद्या करायचंय. हा, उद्या करा. मी काही एवढी पण वाईट नाहीये. या आल्याला त्यांना कामाला लावी. एवढी रात्र झाली, तुम्ही आज आराम करा. आणि आम्ही आराम कुठे करायचंय? हो ना, एवढा पसारा पडलाय. मी मगाचपासून विचार करत होते की कुठे तुमची झोपण्याची व्यवस्था करू. काय वरांड्यात? काय काय? वरांडा मोठा आहे आमचा. छान गारगार वारा आहे, टिप्पूर चांदणं आहे. छान मस्त गाढ झोप लागेल तुम्हाला. हा? आणि मला खात्री आहे ही अशी रात्र आहे ना तुम्ही आयुष्यात कधीच अनुभवली नसेल. हं? आज इथे अनुभवा. मी तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? आम्ही इथे बाहेर झोपायचंय? आमच्या अंगावर दागिने आहेत, महागड्या साड्या आहेत. आम्ही असं बाहेर उघड्यावर झोपू शकत नाही, तेवढं नक्कीच समजतंय तुम्हाला. हो, आहे उपाय आहे. हा? थांबा, आले आले आले. मी नाही बाहेर झोपणार. या हे काय? साड्या बदला. हा, ह्या साड्या? हे नेसायचंय? हो हो, हेच नेसायचंय. आणि हे तुमच्या साड्या दागिने आहेत ना, माझ्याकडे द्या. काय? जपून ठेवेन, काळजी करू नका. जपून ठेवेन. हा, आणि तुमची शिक्षा संपेल तेव्हा घरी जाल ना, तेव्हा देईन. हा, नीट. कालिंदी काय चाललंय तुझं? काय मी हे सगळं त्यांच्या भल्यासाठी करते. जा जा. हं?
उभ्या काय आता केवढी रात्र झाली हा दमला असाल ना जा 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 आवरा आवरा विजय दुखतंय का? आता झोपेत जर एजेनी कोस बदलली तर परत हातावर जोर येणार, परत त्यांना दुखणार, झोपमोड पण होणार त्यांची. काय करू? पण ते उषा पडल्या तर, आणि नेमकी मला झोप लागली तर मला कळणारही नाही. किती मच्छर आहेत. असं वाटतं ते कालिंदीला पण मारू. अय्या ह्याची बॅटरी पण गेली. वहिनी आपलं कसं झालंय माहितीये, तिकडे लीला इकडे कालिंदी आणि मधल्यामध्ये आपली वरात. खरंच वहिनी, काही करू ना आपल्याला या बाईच्या कचाट्यातून सुटायला हवं. तर एजेनी भर लग्नात ह्याची बाजू घेतली, त्याच्यामुळे हे इतकी शेफारली आहे ना. पण इथे राहण्या वाचून आपल्याकडे ऑप्शन नाहीये. एजेनी शिक्षा दिली आपल्याला, ती आपल्याला पूर्ण करायचीच आहे. वहिनी पण म्हणून काय या बाईचं सगळं ऐकत बसायचं आपण? हो, ह्या मूर्ख बाईचं सगळं ऐकायचंय आपण. हिने आपल्याला या साड्या नेसवल्या, बाहेर झोपवलंय, आपले दागिने काढून घेतले. काळजी नका करू तुम्ही, हे सगळं लक्षात ठेवतेय मी. सगळ्याचा हिशोब करणार आहे. तिला या सगळ्याची किंमत चुकवावी लागणार आहे. नाही, या कालिंदीला रस्त्यावर आणलं ना तर नावाची दुर्गा जहागीरदार नाहीये.